चला, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपला 9वा का 10वा दिवस आहे आणि थोडस आता आपण व्हिज्युअलायझेशनला सुरू करणार आहोत कारण 11 दिवस राहिलेत. तर सगळ्यांना मी तंत्र सांगणार आहे, टेक्निक सांगणार आहे. तर आज बराच वेळ माझा फोनमध्ये गेला. एक एक दीड दीड तास मी काउन्सिलिंग केलेलं आहे. तर हे सगळं कन्फ्युजन तुमचं होतं. त्यामुळे वन टू वन तुम्ही काय घेतलेलं आहे हृदय ध्यानाला, तुम्ही काय घेतलंय चित्र ध्यानाला आणि तुम्ही व्हिज्युअलायझेशन आयुष्याचा सिनेमा बघायला काय घेतलं, असं मी विचारून त्याच्यावर गायडन्स दिलेला आहे. तर आज आपल्याला चित्र ध्यानच करायचं आहे. पण कन्सेप्ट आहेत ना, तुम्ही व्यवस्थित विचार करत नाही. की जसं आता चित्र काय घ्यायचंय. त्या दिवशी त्या मॅडम पिरॅमिडला येण्याचं लिहिलंय. एवढं मी क्लास सुरू व्हायच्या आधी, टेक्निक सुरू व्हायच्या आधी त्याच्यावर वन टू वन डिस्कशन करते. पण तुम्ही वाचण्याचे सुद्धा कष्ट घेत नाही आहात. त्या मॅडमनं म्हटलं, "कशाला पिरॅमिडला येण्याचं घेता? तुम्हीच येणार आहात. तुम्हीच तुमच्यावरच ते डिपेंडंट आहे. असं काही त्या असं इतरांसारख्या नाहीत, की घरनं परमिशन मिळाली पाहिजे, वाहन मिळालं पाहिजे, कोणीतरी मला पोहोचवलं पाहिजे." अशा त्या नाहीयेत. इतरांना मी सांगते, की नाही तुम्ही फक्त ठरवायचं यायचं. बाकी काही विचार करायचा नाही. तसं त्या मॅडमच्या बाबतीत नव्हतं. मग एवढं मी सगळं ग्रुपवर सांगितलं, एवढं वन टू वन डिस्कशन करते. तरी आज पुन्हा ते पिरॅमिड मिळाल्याचं चित्र आहेच. ॲक्चुअली त्याच्यावरही बोलून झालं होतं, की पिरॅमिड मीच देणार आहे पिरॅमिडला तुम्ही आल्यावर. तुम्ही येणारच आहात. तुम्हीच मागितलंय पिरॅमिड, ऑर्डर पण दिली. त्यात अवघड काय आहे? आपल्याला चित्र ध्यानाला असं घ्यायचं आहे किंवा हृदय ध्यानाला, की दुसरे आपल्याला देतील, जे दुसऱ्यांवर डिपेंडंट आहे. आपण काही करणार नाहीये त्याच्यात म्हणजे फारसं. मला फोन आला, मला गिफ्ट मिळाली. नाहीतर आपण नवऱ्याला सांगणार मला गिफ्ट हवी आहे आणि आणली. काय उपयोग आहे? किंवा कोणालाही. असं बरोबर नाहीये ना. आपल्याला जादू बघायची, आपल्याला ताकद किती आहे हे बघायचं. म्हणजे ज्यावेळेला एखादी व्यक्ती आंब्याची पेटी मागच्या कोर्समध्ये करत होती हृदय ध्यान, त्याच वेळेला बेल वाजावी आणि अनपेक्षित ठिकाणावरून कधी येत नाही त्या ठिकाणावरून रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी यावी. इतके ताकद आहे या सगळ्या टेक्निकमध्ये. ती कधी अनुभवणार तुम्ही? कारण पिरॅमिड मिळणं तुमच्यावरच आहे डिपेंडंट. पुस्तक वाचून झालं हे तुमच्यावरच डिपेंडंट आहे. इतर वेळेला तुम्ही घेऊ शकता, की माझं होत नाहीये म्हणून मग मी संकल्प लिहिला, मी हृदय ध्यान केलं, मी व्हिज्युअलायझेशन केली. इतर वेळेला ठीक आहे. इथे आपला विश्वास बसला पाहिजे. कारण विश्वास बसला तर तुम्ही करणार आहात टेक्निक पुढे. नाही बसला तर कसं काही तुम्ही करणार आहात? आत्ताच तुम्ही करत नाही एवढं महत्वाचं असून. 3 वर्षासाठी आपण हे 21 दिवस घालवलेत, ठेवलेत. पण तरी सुद्धा तुम्ही करत नाहीये. तर नंतर काय करणार आहात? केव्हा करणार आहात? तुम्हाला अनुभव आला तरच कळणार आहात, की जसं आता त्या मॅडमचं मंगळसूत्र सापडत नव्हतं. मग ते का सापडलं? हे जर समजून घेतलं ना, की मग एक टेक्निक सांगितलं तर कुठं वापरायचं, कसं वापरायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही बेस नाही समजून घेत. तुम्ही मेकॅनिकल गोष्टी लक्षात ठेवता. तर आता मंगळसूत्राचं उदाहरण घेऊ. त्या मॅडमचं मंगळसूत्र सापडलं नाही. शोधलं. उशीखाली सापडलं. उशीखाली 2दा-3दा त्यांनी बघितलं होतं. माझं पण परवा असंच झालं होतं. मी ड्रॉवरमध्ये बघत होते नेहमीच्या ठिकाणी. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला मंगळसूत्र सापडत नाही, त्यावेळेला आपण काहुरलेलो असतो पहिल्यांदा सुद्धा. काहीतरी कसं तरी बघतो आणि ते दिसत नाही वस्तू आपल्याला. हे का होतं एकदा समजून घ्या. निर्जीव वस्तू सुद्धा आपल्या फ्रिक्वेन्सीनी, आपल्या ऊर्जेने बदलणार आहेत. त्या क्षणी एखाद्या व्यक्तीला जसं धन्यवाद दिल्यावर तिचा फोन येतो. आता आज एक मॅडम बरोबर 1 सव्वा तास बोलत होते. त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना म्हटलं, "तुमचा अनुभव जरा सांगा इतरांना." सूर्यवंशी मॅडम. तर त्या मला म्हटल्या, की एकीचं झालं होतं थोडंसं अबोला. मग फोन आला, आला फोन. हे जर जिवंत व्यक्तीचं होतं, तर हरवलेल्या गोष्टींचं का होतं? कारण निर्जीव वस्तू यांना सुद्धा ऊर्जा आहे. निर्जीव वस्तूंना व्हायब्रेशन्स आहेत. त्यांच्या व्हायब्रेशन्सच्या फ्रिक्वेन्सी आहेत. सगळ्याला हेच आहे. मग जे जिवंत व्यक्तींचं ते निर्जीव वस्तूंचं सुद्धा. मग ज्यावेळेला मंगळसूत्र बघितलं असेल त्या मॅडमनी उशीखाली, पण पहिल्यांदा काय विचार मनात असतात आणि आपल्याला सापडत नाही ना, आपण लगेच बावचळूनच जातो.
किंवा नाना विषय असतात डोक्यात, तर नाही सापडत नाही. मलाही ड्रॉवरमध्ये नेहमीच्या ठिकाणी बघितलं. मी आता जरा थोड्या वेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं आणि विसरून गेले. आणि तेच पण त्या ड्रॉवरमध्येच होतं. आता इथे ज्यावेळेला पहिली आपली व्हायब्रेशन वेंदळलेली ह्याच्यात असते, बघूनही आपल्याला ते दिसत नाही किंवा आपण नीट बघत नाही. यावेळेला आपण लोअर ऊर्जेत असतो, लोअर फ्रिक्वेन्सीत असतो आणि आयुष्यात घटना अशाच होणार आहेत, ज्या आपल्या ऊर्जेबरोबर असणार आहे. हे जर समजलं ना, तर सगळं समजून सार बेस लक्षात घ्या. मग आता इथेही मंगळसूत्र झालं, मोबाईल झाला, आता त्या आपण बघितलं ग्रुपवर तिचं काही ते डिव्हाइस झालं, मोबाईल झाला, लॅपटॉप झाला, काहीही असू देत, गाडी असू देत, काही पण. वर्क होत नाही, चालत नाही, सापडत नाही. इथे आपले व्हायब्रेशन कमी झालेले असतात किंवा टेक्निकली त्या वस्तूंना काही झालेलं असतं. हे काही आपण काय आपल्याचमुळं होतं असं काही नाहीये. त्या पण व्यक्तीच आहेत, त्याही वस्तूच आहे. किती दिवस चालणार? काहीतरी प्रॉब्लेम आलेलाच असतो. आता त्या एका मॅडमना पोस्टात भरून आणायचं होतं, मशीनच बंद पडलं होतं. झालं त्यांनी केलं आणि झालं लगेच मशीन सुरू. माझे तर पुष्कळ अनुभव आहेत तसे. तर आता ते मॅडमना उदाहरण सांगताना मी पर्सचं उदाहरण दिलं. म्हटलं समजा पर्स हरवली, मग काय करणार आहे नंतर? नंतर काय व्हिज्युअलायझेशन हे 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो करत बसणार का? माझी पर्स हरवली होती एकदा कॉलेजमध्ये. माझं लोनचे चेक होते, कोरे चेक सह्या केलेले. काहीतरी द्यायचे होते. नुकतंच बुकिंग झालं होतं आणि ते घेतलं होतं. आणि कॉलेजला जाऊन संध्याकाळी जायचं होतं, असं काही होतं. चेक सह्या केलेले होते 10-15. आणि मिस्टरांना म्हटलं होतं अमाउंट टाका वगैरे. ते म्हणे जाऊ देत टाकून नंतर. आता घाई मला सकाळी कॉलेजला जायचं, उशीर झाला होता. आणि ती पर्स गेली चोरीला. त्यावेळेला काहीतरी काश्मीरचं बरचसं काही असं हे व्हायचे ना. म्हणजे आय कार्ड आपले वापरून गोष्टी झाल्या होत्या. आता मला सगळ्यात आधी महत्वाची भीती वाटली ती आय कार्डचीच वाटली, की माझं आय कार्ड कोणी वापरू नये. माझी आणि माझ्या शेजारच्या सरांची पण गेली होती. दोघांची आमच्या कपाटातनं गेली होती कॉलेजमध्ये, आमच्या केबिनमधनं. आणि मग ते माझं आय कार्ड, ते महत्वाचं. मग नंतर मला चेकचंही आठवलं. मी केलं मी टेक्निक. ॲक्चुअली आम्ही लगेच पोलिसांकडे गेले. ते सर कडक होते. ते लगेच आम्ही तिथल्या पोलिसांनी काय तर